ही सनग्लासेस घालून जी मी फ्लेक्स करते ना ती समुद्राने खाऊन घेतली आहे. आज आहे गोवा ट्रिपचा डे 2. डे 1 तुम्ही पाहिला नसेल तर लवकर लवकर जाऊन पेजवरती डे 1 चा व्लॉग सुद्धा पाहून घ्या. आजचा दिवस प्रॉपर प्लॅन केलेला होता, कारण जी गोष्ट आम्हाला बघायला जायची होती ना ती मोस्टली सकाळीच छान दिसते. मग मॉर्निंगलाच रेडी झालो, स्कूटी घेतली आणि पोहोचलो कोको बीचला. इकडे मस्त फुल टाइमपास केलं, फोटोज घेतले आणि मग घेतली एक बोट राईड. 300 पर पर्सन देऊन आम्ही बसलो या बोटमध्ये, ज्यामध्ये 1 तास मस्त सुकूनचे पल एन्जॉय केले. हा खूप सुंदर बंगला पाहून आम्ही वाट बघत होतो त्या क्षणाची, ज्यासाठी आम्ही ही बोट राईड घेतली. तर आम्ही आलेलो डॉल्फिन शो बघायला. खूप वाट पाहून आम्हाला फायनली डॉल्फिन्स दिसले आणि खूप सुंदर नजारा होता, एकच नंबर. हा राईड मध्ये मस्त 1 तास फिरलो आणि बीच पाहून आम्हाला काही आवरलं नाही, म्हणून आम्ही गेलो रंग माझा वेगळा करायला. आणि आम्ही पुन्हा पोहोचलो कॅलंगट बीचला आणि हाच पॉइंट होता जिथं माझे सनग्लासेस समुद्रात वाहून गेले. त्याचं दुःख वेगळंच आहे. त्यानंतर आम्ही भिजून पाहून एकदम मस्त लंच करायला आलो. लंच करून आम्ही सरळ पोहोचलो रूमवरती, कारण इव्हनिंगचा टाइम झाला होता आणि इव्हनिंगला आम्हाला जायचं होतं स्पेशल पारा रोडला. तर छान असे रेडी झालो आणि पोहोचलो पारा रोडला. इथे सुद्धा खूप गर्दी होती, त्यामुळे छोटे मोठे असे फोटोज काढून आम्ही पोहोचलो पुन्हा शॉपिंग करायला. असं ऐकलं होतं की अंजुना फ्ली मार्केट खूप भारी असतो. भारी तर होतंच, पण त्यांनी आपल्याला टुरिस्ट समजून टुरिस्टवाले प्राइस सांगितले. अक्षरशः 40 रुपयाचं ब्रेसलेट त्यांनी आम्हाला 600 रुपये सांगितले. इकडचं मार्केट मला थोडं एक्सपेन्सिव्ह वाटलं, म्हणून आम्ही लगेचच जवळ असणाऱ्या बागा बीचला व्हिजिट केलं. तिथे खूप छान चिल केलं, वाईब घेतली आणि त्यानंतर आम्ही गेलो रात्रीचं लंच करायला. ऑनेस्टली तुम्ही जर इथे येत असाल ना तर लंचसाठी खूप छान रिव्ह्यू असलेल्याच जागा बघा, कारण इकडे लंच मला ओके ओकेश वाटलं. डे 3 साठी खूप सुंदर रिसॉर्ट बुक केलं होतं, सो डे 3 पाहायला विसरू नका. बाय.